ठाणे स्टेशन येथील फलाट क्रमांक 5 वर शेडचे पत्रे नाहीत, त्यामुळे प्रवाशांना पावसात भिजत गाडी पकडावी लागते। याबाबत एका महिलेने ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या फेसबुकवर 2 दिवसापूर्वी कमेंट केली होती। प्रचंड पाऊस आहे। प्रथम क्रमांक 5 वर जेव्हा आम्ही ट्रेन पकडतो आणि चढतो तेव्हा त्या ठिकाणी वरती शेड नाही, त्यामुळे महिलांना भिजत जावे लागते। छत्री उघडू शकत नाही कारण की मोठ्या प्रमाणात गर्दी असते। या कमेंटनुसार आज त्यांनी पाहणी दौरा केला। पावसाळा सुरू झालेला आहे। ठाणे स्टेशन हे महत्त्वाचे स्टेशन आहे। लाखो लोक ह्या स्टेशनमधून प्रवास करतात। त्यातच फलाट क्रमांक 5 येथे 300 ते 400 मीटर ह्या ठिकाणी छत लावले गेले नाही। तसेच या स्टेशनची सुद्धा दुरावस्था आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष दिले पाहिजे। स्टेशन परिसरातील वेगवेगळ्या फलाटावरचे पत्रे तुटले गेले आहेत। शौचालय बंद आहेत। एके ठिकाणी 2 पत्रे तारांनी बांधले गेले आहेत। जर पावसाळ्यात मोठे वादळ आले तर तिथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता जास्त आहे। या सगळ्या गोष्टी 4 ते 5 दिवसात झाल्या पाहिजे। जर ह्यामध्ये बदल झाला नाही तर मनसे मोठं तीव्र आंदोलन करेल, असा इशारा अविनाश जाधव यांनी यावेळी दिला। काय करतो 2 क्रेट आणि माझं मत आहे पावसाळा येतो ही गोष्ट आपल्याकडे दरवर्षी माहिती आहे की पावसाळा 1 जून पासून पाऊस येतो, बरोबर आहे। आता हा पाऊस 8 दिवस 7-8 दिवस झाले लागला, बरोबर आहे। त्याची तयारी तुमची खूप आधी झाली पाहिजे। आता त्याच्यातलं काम सुरू झालं पाहिजे होतं। अजून पत्रेच नाही आहेत वरती। आज तो माणूस चढला वरती। 3 ते 4 पत्र्याचं काम होऊन जाईल, त्याच्यासाठी मध्ये 2-3 वेळा आमची व्हिजिट झालेली आहे आणि परत आज पण येतील ते आता येतील बहुतेक दुपारच्या नंतर, मला माहित नाही टाईम काय आहे, पण येतील त्याचं जे बघतात त्या काम आहे ते किती वाजता येणार आहे आज तर काय माहित नाही, पण आता तुम्ही अगोदर सांगितलं तर त्याला इंजिनियर येतील त्यावेळेला आम्ही येऊ। पहिली बाथरूम का बंद आहे? थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, काहीतरी कोणतरी सोशल याने तोडफोड केलेली आहे, तरी पण चालू केलं। माझी 3 बाथरूम चालू आहे। तोडफोड केल्यामध्ये रेल्वे प्रशासन काय करतं? त्याच्यामध्ये आता ते रिपेअरिंग येतं आपल्याकडे, त्या माणसाला काय नाही आपण अरेस्ट केली। आज तुम्ही मला एक सांगा, एखाद्याला इमर्जन्सी बाथरूमला जायला आहे ना, चालू आहे ना। हो नाही साहेब, बरेचसे बंद आहेत। 10 नंबरचा बंद आहे, 10 नंबरचा बंद आहे, कितीतरी बंद आहेत। बऱ्यापैकी बंद आहेत। जे आहेत ते अस्वच्छ आहेत। याच्यावर की माणूस जे आहेत ते अस्वच्छ आहेत। आता कसं आहे, मी आता बरेचसे बंद आहेत, फोटो काढलेले लोक अस्वच्छ, आम्ही स्वच्छ करतोय, कंटिन्यू चालू आहे। आता हे बघा, हे सकाळचेच फोटो आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवतो। सकाळी तुम्ही बाथरूम स्वच्छ करून घेतलेत आमच्या त्या ह्याच्याकडनं। दिवसातून किती वेळा साफ करतात? एक म्हणजे 2-3 वेळा साफ होतात ते। आता कसं आहे, फ्लो आज कसं आहे, हे पाऊस पडत असल्यामुळे मला एक सांगा, या सगळे जे टेंडर असतील साफसफाईचे वगैरे, मग कोणाच्या भरोशावर आहे? ते आता मी करून घेतोय। म्हणजे प्रशासनाने हे सगळं हेच नाही करत आहे? चालू आहे, त्याचा प्रोसेस चालू आहे। मध्यंतरी काय झालं, थोडं म्हणजे दबाव आला की हे काय म्हणतात त्याला, ते कलेक्शन होत होतं, दोन लोक मागत होते म्हणून, त्याच्यामुळे त्यांचे जे जुने टेंडर आहे ते बंद केले आणि आता नवीन टेंडरचं प्रोसेस चालू आहे। आता हे कधीपर्यंत सगळं सुरू होईल? व्यवस्थित कधी बंद होईल? तुम्हीच तर प्रशासन आहात. मी त्यांचा कोऑर्डिनेटर आहे। मी इथे आम्ही कोणाला कोऑर्डिनेशन करायचं? इथे सिनियर डीसीएमला करा, कारण त्यांच्या पण ह्या स्टेशनचा प्रमुख कोण आहे? मी आहे। मग मी कोणाकडे जाणार? माझ्याकडे मग तुम्ही जबाबदार आहे सगळ्या गोष्टी, तुम्ही उत्तर द्यायची। तर या पत्राचं काम न झाल्याची जबाबदारी तुम्ही जबाबदारी आहे। जबाबदारी मी त्याच्याशी पत्रव्यवहार करतोय, चालू आहे त्यांचा पत्रव्यवहार होईपर्यंत महिलांनी ते भिजत राहायचं नाही, असं काही नाहीये, भिजत राहायचं नाहीये। आता अवकालीन पाऊस आहे। अवकालीन पाऊस नाही आहे साहेब, पाऊस आहे, मान्सून आला। यावेळेला 8 दिवस आधी आला मान्सून। आता तुम्हाला विचारून मान्सून यायचं का? तुम्हाला विचारून यायचं मान्सून की विचारा प्रशासनाला की बाबा तयारी आले का, तर येतो, नाही तर येत नाही, थांबतो 8 दिवस। बरोबर आहे तुमचं
म्हणणं बरोबर आहे. पण कसं आहे की हे जे बघा आमच्या रेल्वे प्रशासनाकडनं पूर्णपणे प्रयत्न चालू आहे. हा जो आता तुम्हाला माहिती आहे की जो 5 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे तो अगोदर जो आहे तो फक्त छोटा होता. ऐकून घ्या, छोटा होता प्लॅटफॉर्म, बरोबर आहे ना. त्याचं वाईड केलेलं आहे म्हणजे तो प्लॅटफॉर्म गेल्या वर्षी. ऐकून घ्या, गेल्या वर्षी पूर्णपणे ऐका. प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही उलट आम्हाला रेल्वे प्रशासनाला धन्यवाद करायला पाहिजे, कारण तिथे आजच्या डेटला ऐकून घ्या, आजच्या डेटला कमीत कमी 2 ते 3 हजार माणसं जास्त राहतात तिथे, उभी राहतात. अहो साहेब त्याचे पैसे घेता ना तुम्ही, तुम्हाला धन्यवाद करा तुम्ही. तुम्ही ऐकल्यावर नंतर फुकट करताय का? तुमचं ऐका. तुम्ही काही बोलू नये, मी ऐकायचं. ऐकून नाही बोलत. तुम्ही काय म्हणता? आमचं मत काय आहे की ते पत्रे का नाही लागले, तुम्ही मोठा केला, चला संपला विषय, धन्यवाद, तुमचे आभारी. बरोबर आहे, पत्रे का नाही लागले, गेल्या वर्षी झालंय ना. मी बोलू, हो तुम्ही बोला, नाही तर तुम्ही बोला. तुम्ही कशाला बोलता? तुम्ही मध्ये बोलला, तुम्ही कसं काय हो बोलता? बोला. अरे बाबा, हे बघा. बोला. हा. एकदम बरोबर. बोला, ऐका. बाद में बात करता हूँ. तो जो प्लॅटफॉर्म आहे 5 नंबर, हा पूर्ण त्याचं स्ट्रक्चर जे आहे, पूर्ण प्लॅटफॉर्मचा सरफेस जो आहे तो पूर्णपणे 600 मीटर बाय 3 मीटर एवढा वाढवलेला आहे. त्याची जी लादी आहेत ना, ते बसवायला आम्हाला वेळ मिळतो जास्तीत जास्त 1 ते सव्वा तास रात्रीचा, कारण ब्लॉक चालू असतात. आमच्या गाड्या सतत चालू आहेत प्लॅटफॉर्मवर, 24 तास चालू असतात. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ते 2 तास मिळतात. त्याच्यामध्ये पूर्ण जो वरचा जो COP आहे, म्हणजे पत्र्याचा वरचा भाग आहे, त्याचं पूर्ण नवीन कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. म्हणजे पूर्णपणे जे पत्रे, ते जुने पत्र्याचे अँगल्स बाहेर काढणं आणि त्याच्यावरती नवीन अँगल बसवणं, त्याचे जे पूर्णपणे नवीन खांब उभे करणं, कारण हा पूर्ण जो प्रोसिजर आहे. त्याच्यासाठी आम्हाला फक्त 1 ते 1.5 तास मेंटेनन्स कामाला कमीत कमी वेळ मिळतो, 2 ते 3 तास. दर रविवारी नाही होत. आणि हा एकदा का स्ट्रक्चर उभं करायला वेळ जातो. पहिलं प्लॅटफॉर्मचं सरफेसचं काम करून घेतलं आम्ही, लोकांना उभं. फक्त हा COPचं काम जे राहिलं, म्हणजे ते शेडचं काम नाही, हा थोडं झालेलं आहे, पण हा 2-4 दिवसात होऊन जाईल आमचं. रॉकेट सायन्स आहे, तुम्ही जे मला सांगितलं. मला एक सांगा, तुम्ही शेड्स थोडं आम्हाला पण त्यातलं कळतं, बरोबर आहे. हे सगळं बाहेरनं बनवून फक्त ठोकायचं असतं रात्रीचं, नाही. मग तुम्ही तिथे जागेवर बनवता. शेड बाहेर नाही येतो, पण अँगल्स ते उभे करणं, त्याच्यावरती याला तुम्हाला 1 वर्ष मिळाला ना, तुम्ही 1 वर्ष बनवताय ना हे सगळं. 1 वर्ष कमी कालावधी ब्रिज तयार होतो. एक मोठा ब्रिज आहे ना, तो तयार होतो वर्षभरात. ब्रिज आम्ही तयार करून ठेवलेले आहे. दुसरे जे ब्रिज तयार करून आज COPचं जे काम आहे ते करायला उतरल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला प्रचंड पाऊस होता आणि अनेक महिला ट्रेनच्या डब्यातनं उतरल्याच्या नंतर पावसामध्ये त्यांना भिजावं लागलं. अनेक महिलांना ट्रेन पकडण्यासाठी ज्यावेळेला उभे राहतात त्यावेळेला ट्रेन येईपर्यंत पावसात भिजत उभं राहावं लागतं. एवढी गर्दी असते की छत्री उघडी करू शकत नाही. तो अशा परिस्थितीत त्या महिलांना भिजून घरी जावं लागतं. याची तक्रार अनेक दिवसांपासून प्रवासी करत होते, परंतु प्रशासनाला कुठे जाग येत नाहीये. तुम्ही बघाल तर इथून ते जवळजवळ पुढचे 200 मीटर 300 मीटर पर्यंत कुठल्याच पत्रे नाहीयेत आणि पावसाळा चालू झालेला आहे. तरी जर प्रशासनाला जाग येणार नसेल तर कोणाकडे आम्ही जायचं? फक्त इथलीच परिस्थिती नाहीये. तुम्ही जर बघाल हे पत्रे हे तुटलेले आहेत. एका ठिकाणी तर 2 पत्रे हे एका तारेने बांधले. उद्या जर वादळ आलं किंवा जोरात हे झालं, तिथे प्रचंड गर्दी असते या ठाणा स्टेशनला. जर ते उडून जर मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण आहे? सो आज आम्ही प्रशासनाला सांगायला आलं की याचं काम जर पुढच्या 4 दिवसात झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला तुम्हाला सामोरे जावं लागेल. खासदारांनी देखील अनेक वेळा दौरे केले, मात्र त्यांच्याकडून मला वाटतं जर खासदाराचं ऐकत नसतील, मंत्र्यांचं ऐकणार कोणाचं आहे? अशानं आम्ही आमच्या भाषेत उत्तर का देऊ नये? मोदी साहेबांनी मागे 10 स्टेशनची उद्घाटन केली. ते ठाणा स्टेशनला पण राऊंड मारला असता तर आमच्या ठाणा स्टेशनची पण परिस्थिती बदलली असती. माझं मत आहे कोणीतरी यावं, ते दाखवावं आणि मग काम होणार का? तुम्हाला कळत नाहीये का? पावसाळा येतोय, पावसाच्या आधी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे. प्रशासनाकडचं असं कुठल्याही प्रकारचं काम होत नाहीये आणि म्हणून आमचं आजचं हे आंदोलन आहे. साहेब, नुकताच उद्घाटन झालेलं मेट्रो वरलीचा ते पूर्ण पाण्याखाली गेलं. मी तुम्हाला सांगतो, हे घाई उद्घाटन करतात, कामं दाखवण्याचा प्रयत्न करतात. अनेक ठिकाणी तुम्ही जर अनेक ठिकाणी ठाण्यात जरी गेलात तरी नवीन उद्घाटन झालेले आहेत आणि त्याच्यावर खड्डे पडलेले आहेत. जर आम्ही त्यांना करोडो रुपयाची बिलं दिलेली आहेत तर त्यांच्याकडनं उत्तम का नाही आपण काम करून घेत आहोत? आता पावसाळा येणार हे तुम्हाला माहिती होतं.
आपण अंडरग्राऊंड हे काढली आहे म्हणजे पाऊस पाणी आत येणार हे आपल्याला माहिती होतं. जर एवढे मोठे मोठे आर्किटेक्ट तुमच्याकडे आहेत, इंजिनियर्स तुमच्याकडे आहेत, त्यांना एवढी पण बुद्धी नाहीये का की बाबा ह्याच्या आतमध्ये पाणी येऊ शकतं पावसाळ्यामध्ये, त्याची उपाययोजना केली पाहिजे उद्घाटनाच्या आधी. आणि जर असं होत असेल तर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, कारण हे मूर्ख आहेत, त्यांची लायकी नाहीये त्या पदावर बसण्याची. जर तुम्हाला नॅचरल सोर्स म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यात आपण अंडरग्राऊंड ट्रेन केली आहे, त्यात पाणी येऊ शकतं याचा जर अंदाज नसेल तर मला वाटतं अशा इंजिनियरना लाथ मारून बाहेर काढली पाहिजे. किती दिवसांचं सर अल्टिमेटम? 4 दिवसात जर हे काम झालं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने हे पत्र टाकून घेऊ.